हॅलो गाईज. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की युनिव्हर्सिटीचा पेपर कशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे किंवा पेपर लिहिताना काय कंडिशन्स असतात, कोणत्या मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायच्या ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे. ठीक आहे. मोस्टली स्टुडंट्सचं काय होतं की फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सला माहिती नसतं की कशा प्रकारे पेपर लिहिला जातो किंवा काय त्याच्यामध्ये रूल सांगितलेले आहेत. कधी कधी जर ते रूल्स पाळले गेले नाही, जसं की बॉक्स करणे, जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर डिझाईन काढणे. काही स्टुडंटला खूप पेपर रंगवण्याची सवय असते की आलाय पेपर, माझा पेपर कसा अट्रॅक्टिव्ह दिसल हे करण्यासाठी काही स्टुडंट बॉक्स करतात किंवा डिझाईन करतात. तर ते करणं आपल्याला अवॉइड करायचं. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत ज्यामुळे तुमचा पेपर चेकिंगला जात नाही. ठीक आहे. मग त्या मिस्टेक्स कशा आपल्याला अवॉइड करता येतील त्याही आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. ठीक आहे. फर्स्टली तुमचा आता बघा हा क्वेश्चन पेपर असतो. आपण एक मॉडेल क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. याच्यातलेच एससीक्यू कशा प्रकारे लिहिले गेलेत आणि एलएक्यू कशा प्रकारे लिहिले गेलेत ते तुम्हाला बघायचं. ओके. कारण की स्टुडंटचे डाऊट्स काय असतात की मॅम एसएक्यू 2 पेजेसचाच लिहिला गेला पाहिजे का, एलएक्यू 3 चा लिहायचा का 4 पेजेसचा लिहायचा, असे छोटे छोटे डाऊट्स आहेत. ते तुमचे सगळे ह्या लेक्चरच्या एंडिंग पर्यंत क्लिअर होते. ठीक आहे. बघा तुमच्या जे काही क्वेश्चन पेपर असेल त्यावर स्ट्रिक्टली मेन्शन केले यूज ब्लॅक बॉल पेन ओनली. आधी तरी तुमचे जे काही सिनियर बॅचेस होत्या त्यांना ब्ल्यू पेन लिहिल्यावर ते अलो करायचे, परंतु तुमच्या पेपरवर स्ट्रिक्टली लिहिलं गेलंय की यूज ब्लॅक बॉल पेन, जेल पेन न्यायचा नाही, बॉल पेन तिथं सांगितलेलं. ओके. आणि ब्लॅक पेनच वापरायचं. ठीक आहे. त्यानंतर डू नॉट राईट एनीथिंग द ब्लॅक पोर्शन ऑफ द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरवर कुठेही ब्लँक पेज जर दिसलं तर तिथं काहीही लिहायचं नाही. फक्त तुमचं जे काही फर्स्ट पेज असतं तिथं तुम्हाला रफ वर्कसाठी जागा दिलेली असते, फक्त तिथंच लिहायचं. क्वेश्चनच्या आन्सरच्या व्यतिरिक्त काहीही लिहायचं नाही. ठीक आहे. काही काही केसेस अशा पकडल्या गेलेल्या आहेत की काहीतरी एक माझा पेपर ओळखू यावं यासाठी काहीतरी लिहिलं गेलेलं असतं स्टुडंट्स कडून किंवा बाय मिस्टेक पण लिहिलं गेलं तरी पण ते कॉपी केसमध्ये पकडलं जातं. नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन्स तुम्हालाच होणार आहेत. त्यामुळे जे तुम्हाला रूल्स रेग्युलेशन सांगितले त्यानुसारच तुम्हाला पूर्ण पेपर फॉलो करायचा आहे. ठीक आहे. पुढे ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. आता हे सगळ्यांना माहिती असेल. तुमच्या जे काही 8 एसएक्यू आहेत, 4 एलएक्यू आहेत आणि 20 एमसीक्यू आहेत, ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी आहे. ऑर मध्ये तुम्हाला क्वेश्चन नाहीये. ठीक आहे. तुमच्या सिनियर बॅचला किंवा ओल्ड पॅटर्न नुसार ज्या काही बॅचेस होता त्यांना ऑर मध्ये क्वेश्चन्स असायचे, पण तुम्हाला ऑर मध्ये क्वेश्चन्स नाहीयेत. सगळे क्वेश्चन्स लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. नंतर डायग्राम्स जिथं गरजेचे आहे तिथंच. मोस्टली तुम्हाला अॅनाटॉमीच्या फिजिओच्या पेपरला डायग्राम्स लागतात, तर तिथे तुम्ही डायग्राम्स काढू शकता. जिथे फ्लो चार्ट काढायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटेल की गरज आहे तिथे तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता, परंतु अननेसेसरी काहीही करायचं नाहीये तिथं. ठीक आहे. हे छोटे तुमचे 2 ते 3 रूल्स होते जे की ब्लॅक पेनच वापरायची. जे काही ब्लँक पोर्शन आहे तिथं काहीही लिहायचं नाहीये. कंपल्सरी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि डायग्राम्स नेसेसरी असेल तरच काढायचे. ओके. पुढे हे न वाचता डायरेक्ट पेपर लिहायला सुरुवात करतात. मोस्टली ब्लॅक पेनच लिहा, पुन्हा पुन्हा ब्लॅक पेनच नाही. पुन्हा पुन्हा काय सांगते, कारण की तुमचे पेपर स्कॅन होणार आहे. स्कॅनिंग मध्ये ब्लॅक पेनच्या बरोबर ते स्कॅन होतं. ओके. पुढे तुमचं सेक्शन बी सुरू होतं. ह्याच्या आधी सेक्शन ए असतं. ठीक आहे. सेक्शन ए म्हणजे पूर्ण एमसीक्यू, सेक्शन बी म्हणजे तुमचे एससीक्यू सुरू होतं. ओके. मग इथून तुमचे एक 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 क्वेश्चन्स सुरू होतात. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी ई एफ असं जी पर्यंत आणि पुढे दीर्घ उत्तरीय क्वेश्चन्स म्हणजेच एलएक्यूचे क्वेश्चन्स 4 तुम्हाला दिले जातात. आणखीन एक, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स असतात. त्यामुळे मी कॉन्व्हेंटचा आहे, मला क्वेश्चन समजला नाही असं तुमच्याकडे म्हणायला काहीही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स दिले. ओके. आता आपण बघूया की तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. एक सॅम्पल पेपर लिहिलेला आहे, तो सॅम्पल पेपर मी तुम्हाला इथे सांगेल आणि मोस्टली त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत क्लिअर होतील. ओके. हे तुमचं पेज असतं बारकोडचं. अशाला असं नसतं. हे एसएससी बोर्ड किंवा एचएससी बोर्ड साठी वापरलं गेलं आहे. जे सॅम्पल भेटलं तो आम्ही उचललेला आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन गोष्टी काय लक्षात ठेवायच्या, पेजवर कुठल्याही प्रकारचा इंकचा डाग पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची.
कारण की तुमचं या साईडला बारकोड असतो, ते जे तुमचा काही रोल नंबर वगैरे आहे ते सगळं कव्हर करण्यासाठी त्या बारकोडला धक्का लागता कामा नये, कारण की त्याच्यावरूनच पेपर स्कॅन होतात. ओके, जर त्या बारकोडला जर धक्का लागला तर तुमच्या पुढे स्कॅनिंगला प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे हे फर्स्ट पेज हँडल करताना व्हेरी केअरफुली हँडल करायचंय, कारण की इथं तुमचे मार्क्स म्हणण्यापेक्षा तुमचे पेपर स्कॅन होणार की नाही हे तुमचं इथं ठरवलं जातं. त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारच्या डॉट उठणार नाही किंवा पेनमुळे काही होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन नंबर टाकला. क्वेश्चन नंबर जे मेन क्वेश्चन आहे, तुम्हाला मेन क्वेश्चन 3च आहे. 1, 2, 3 फर्स्ट मध्ये एमसीक्यू असेल, सेकंड मध्ये एसक्यू असेल, थर्ड मध्ये एलक्यू असेल. ओके, क्वेश्चन नंबर इथे टाकला, त्यानंतर इथे सेक्शन टाकून घ्यायचं. सेक्शन फर्स्ट एमसीक्यूच असतं. ओके, देन तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे तुम्हाला एमसीक्यू लिहायचे. मग आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट एमसीक्यूचं तुमचा आन्सर, तुमचे 3 ऑप्शन्स आहेत. एक्झाम्पल देते मी, तिन्हीपैकी तुमचं सी ऑप्शन करेक्ट. ठीक आहे, सी ऑप्शन हे हेतू आहे असं समजा. मग इथे काय करायचं, सी हेतू असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. फक्त तुम्हाला सी लिहून सोडून द्यायचं नाहीये, जे आन्सर आहे ते लिहायचं. ओके, आता सेकंड क्वेश्चनचा तुमचा आन्सर ए आहे आणि ए ऑप्शन औषधी आहे असं समजा. मग तिथं फक्त तुम्हाला ए लिहून सोडून द्यायचं नाही किंवा फक्त औषधी असं पर्याय लिहून सोडायचं नाहीये, तर तुम्हाला दोन्ही पण लिहिणं गरजेचं आहे. ओके, ए ऑप्शन त्याचा हे आन्सर आहे असं तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, एमसीक्यूचं कळालं. प्रत्येक वेळेस असंच करायचं, 1, 2, 3, 4 तुम्ही एक एक लाईन सोडून लिहू शकता किंवा एका खाली एक लिहिलं तरी चालेल, पण एक एक लाईन सोडून जर लिहिलं तर ते जास्त सुटसुटीत वाटेल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला एमसीक्यू सगळे कव्हर करायचे आहेत. ऑप्शन लिहायचं, ऑप्शन प्लस त्याचं काय आन्सर आहे ते पण तिथं लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा, हे असे तुमचे इथं 20 एमसीक्यू संपतात. आता इथं 20 एमसीक्यू संपले म्हणून डायरेक्ट इथं सेक्शन बी सुरू करायचा नाही. ठीक आहे, आता काही जण काय करतात, इथं सेक्शन बी सुरू करतात कारण की असं वाटतं की आपल्याला सप्लिमेंट भेटणार नाहीये, तर मग पुढे पेजेस पुरतील की नाही. ही चूक बिलकुल करायची नाही. नवीन पेजवर नवीन सेक्शन, नवीन क्वेश्चन सुरू करायचं. ठीक आहे, जर तुम्ही इथून सुरू केलं तर त्या एक्झामिनरला मार्क्स द्यायलाही हार्ड जाईल. ओके, त्यामुळे अशा चुका करायच्या नाही. नवीन पेज घ्यायचं, नवीन पेजवर फ्रेश क्वेश्चन तुम्हाला सुरू करायचं. इथं सुरू करताना तुमची चॉईस आहे, तुम्हाला आधी एलक्यू लिहायचे का तुम्हाला आधी एसक्यू लिहायचे. मग हे कसं ठरवायचं, तुम्हाला 2 सेकंदामध्ये ठरवावं लागतं की आपल्याला काय लिहायचं. तेव्हा काय करायचं, एक नजर मारायची पेपरवर, बघायचं आपल्याला एलक्यू छानरित्या प्रेझेंट करता येतील, जास्त लिहिता येतील का एसक्यू चांगले लिहिता येतील. कधी कधी काय होतं की एसक्यू थोडे हार्ड देतात आणि एलक्यू तुम्हाला खूप सोपे देतात. मग सरळ एलक्यू पासून सुरुवात करायची. ठीक आहे, आणि जर एलक्यू ऑड पडले तर एसक्यू जर तुम्हाला चांगले येत असतील तर एसक्यू पासून सुरुवात करायची. पण जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा मात्र जर तुम्ही एलक्यू सुरू केले, ओके, फर्स्टली तुम्ही जर का एलक्यू सुरू केले तर इथे तुमचे 4ला 4 एलक्यू झाल्यानंतरच एसक्यूचं सेक्शन सुरू झालं पाहिजे. मग तुम्ही याच्यामध्ये सिक्वेन्स कसा आहे घ्या, तुम्हाला दुसरा एलक्यू आधी येतो, दुसरा लिहा, मग पहिला लिहा, मग तिसरा लिहा, मग चौथा लिहा, पण 4 एलक्यू झाल्याशिवाय एसक्यूचं सेशन सुरू करायचं नाही. आणि जर येतच नसेल, तर समजा तुम्हाला 4th नंबरचा एसक्यू येतच नाही, मग त्या केसमध्ये तितके पेजेस सोडायचे आणि मग एसक्यू लिहायला सुरू करायचं. पण तुम्ही 2 एलक्यू लिहिले आणि नंतर मग आता मी इथे एसक्यू लिहितो आणि नंतर मग पुन्हा 2 एसक्यू लिहिले की मग एलक्यूचे सेशन सुरू करतो, असं केलं तर एक्झामिनरची चिडचिड होते. ठीक आहे, आपल्याला खूप स्मूथली पेपर लिहायचे, त्यामुळे आधी पूर्ण एलक्यूच कव्हर करा तुम्ही, नंतर एसक्यू कव्हर करा किंवा आधी एसक्यू करा नंतर एलक्यू करा. पण एकाच ठिकाणी एका खाली एकच एसक्यू आले पाहिजे आणि एका खाली एकच एलक्यू आले पाहिजे. ओके, हे पॉइंट क्लिअर. पुढे बघा, आता तुमचा सेक्शन बी मध्ये मला असं वाटलं की मला एलक्यू येतात चांगले. एलक्यूचा क्वेश्चन 3 नंबरचा माहितीये, तर मग मी क्वेश्चन नंबर 3 टाकला. ओके, क्वेश्चन नंबर 3 टाकल्यानंतर आता बघा पेपर पण इथं आपल्याकडे आहे. तर ह्या पेपर मध्ये
LAQ मला येतात असं वाटतंय, म्हणून मी क्वेश्चन नंबर 3 सुरू केला. पण याच्यामधला पहिला LAQ वाचल्यानंतर मला कळालंच नाही की तो श्लोक कुठला आहे. ठीक आहे, मग तो श्लोक कुठला हे आठवण्यात वेळ न वाया घालता पुढचा क्वेश्चन वाचायचा. आता हे दक्षिणायन आणि उत्तरायण ऋतू कोणते ते लिहून हेमंत ऋतूचर्या लिहा. मला खूप चांगल्या पद्धतीने येतं. डायरेक्ट मी हा क्वेश्चन सुरू करणार. कळालं? LAQ लिहिताना सिक्वेन्स असलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही विदाउट सिक्वेन्स पण लिहू शकता, पण एका खाली एक SAQ आले पाहिजे. ओके, तर बघा LAQ सुरू केला मी. तिसरा क्वेश्चन त्यामधला B 2 नंबरचा सुरू केला. क्वेश्चन काय? दक्षिणायन आणि उत्तरायण मधले ऋतू लिहून हेमंत ऋतूचर्या एक्सप्लेन करा. एकदम साधा सोपा क्वेश्चन. त्याच्यामध्ये मग मी फापट पसारा काहीच लिहिणार नाही. दक्षिणायन म्हणजे काय हे पण लिहायची गरज नाही, कारण की त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय दक्षिणायन उत्तरायण मधले ऋतू लिहा आणि त्यानंतर तुम्हाला हेमंत ऋतूचर्या एक्सप्लेन करा. मग दक्षिणायन लिहायचं. दक्षिणायनमध्ये 3 ऋतू येतात, उत्तरायणमध्ये 3 ऋतू येतात, त्यांची नावं लिहायचं. एवढंच तुम्हाला विचारलंय. तुमच्या इथंच तुमचे 2 ते 3 मार्क कव्हर झाले. ओके, त्यानंतर हेमंत ऋतूचर्या विचारली. आता बघा पेपर प्रेझेंट करताना पण डॉट वगैरे दिला तर कळतं की काहीतरी नवीन सुरू झालेलं आहे, किंवा तुम्ही 1 2 3 4 असे पॉइंट्स टाकून जरी तुम्ही लिहिलं तरी पण एक्झामिनरला कळतं की याने इतके इतके पॉइंट्स याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ठीक आहे, हेमंत ऋतूचर्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऋतूचर्या लिहिताना 12 पॉइंट्स येणं कंपल्सरी आहे. ते कॉमन जे काही पॅटर्न आहे ऋतूचर्याचा आपण युट्यूबला टाकलेलं. ठीक आहे, ज्याने बघितलं नसेल त्याने जाऊन बघा. तो जो काही कॉमन पॅटर्न आहे तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच हेल्पफुल ठरेल. ओके, मग त्याच्यामध्ये एक एक पॉइंट लिहायचे होते मला. मी 1 2 3 4 असं लिहू शकते किंवा मार्क करून पण लिहू शकते. पण आता इतकं केल्यानंतर पुढे त्याला डबल रंगवत बसायचं नाही की हा ह्याला 2 रेषा, याला 2 रेषा, मग इथून हे असं जास्त काहीच नाही रंगवायचं. एकदम शॉर्ट मध्ये सुटसुटीत असा पेपर दिसला पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित पॉइंट्स मांडले. पेपर दिसताना पण असं वाटते की व्यवस्थित लिहिलंय. आता बघा अभ्यंतर स्थिती लिहायची होती तर ह्याचे पॉइंट्स फक्त ह्याच्या पुढे लिहा, कारण की एक्झामिनरला दिसेल की हे अभ्यंतर स्थिती लिहिते. जर तुम्ही अभ्यंतर स्थितीवर हेडिंग दिली, ही इतक्या लाईन मध्ये लिहिलं, पुन्हा डबल इथूनच सुरू केलं तर हे दिसणार नाही की तुम्ही काय लिहिलेलं आहे. मग ते दिसावं म्हणून थोडासा गॅप ठेवायचा आणि मग लिहायचं. सेम दोष स्थितीचा पण थोडासा गॅप ठेवून व्यवस्थित लिहायचं, जेणेकरून एक्झामिनरला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, आहार विहार जे आपले 12 पॉइंट्स आहेत ते 12 पॉइंट्स कधीच नाही सोडायचे. त्या 12 पॉइंट्सच्या आधारेच तुम्ही सगळं पॉइंट्स लिहायचे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही क्वेश्चन लिहायला सुरुवात कराल ना तेव्हा बॅक ऑफ द माइंड चाललं पाहिजे की हा पहिला हा पॉईंट लिहायचा आहे, दुसरा हा लिहायचा आहे, तिसरा हा लिहायचा आहे. जसं मोस्टली स्टुडंट काय करतात 5 नंबरचा पॉईंट 1 नंबरला लिहितात, 1 नंबरचा पॉईंट 6 नंबरला लिहितात, त्यामुळे पूर्ण गोंधळ होऊन जातो. ठीक आहे, त्यासाठी रिव्हिजन्स खूप गरजेचे असतात. जितके जास्त रिव्हिजन्स होतील तुमचे तितका पेपर तुमचा व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल. ओके, हा LAQ झाला. मला 2 नंबरचा LAQ होता होता, मी 2 नंबरचा LAQ लिहिला. नंतर आणखीनही मला 1 नंबरचा LAQ येत नाही, मग मी 3 नंबरचा LAQ सुरू केला, C. ठीक आहे, क्वेश्चन नंबर आपल्याला माहिती आहे 3 क्वेश्चन नंबर आहे आणि त्याच्यामधला सब क्वेश्चन C आहे. ओके, मग आता C क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारले बघा. जे जे पॉइंट्स विचारले तेवढेच लिहा. हायलाइट पॉइंट्स आधीच करून ठेवा की तुम्हाला काय ह्याच्यावर पण क्वेश्चन पेपरवर पण तुम्हाला हायलाइट करता येणार नाहीये. लगेच तुम्हाला तिथं कोऑर्डिनेटर्स पकडतील. त्यामध्ये बघा कफ दोषाची स्थाने, काय काय पॉइंट्स विचारले. कफ दोषाची स्थाने, प्रकार, कर्म, संचय, प्रकोप, प्रशम, 4 पॉइंट्स विचारले. ठीक आहे, तर तुम्हाला 4च पॉइंट्स लिहायचे, एक्स्ट्रा लिहायचं नाही. ओके, 10 मार्काला क्वेश्चन आहे तर तुमचे ह्या 4 पॉइंटच्या आधारेच मार्क डिवाइड होतील. एक्स्ट्रा लिहिलं तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स भेटणार नाही. असं नाही की 10 मार्काचा क्वेश्चन आहे तुम्ही एक्स्ट्रा लिहिलं 12 मार्क्स भेटतील, असं नाही. तिथं तुमचा फक्त आणि फक्त टाइम जाणार आहे. आपण स्थाने, प्रकार, कर्म, संचय आणि प्रकोप हे इतके पॉइंट्स विचारले तर तितकेच पॉइंट्स लिहिणं गरजेचं. आता त्याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी कफाची स्थाने विचारले. आता बघा इथं श्लोक कसा लिहायचा हे मी सांगते. कफ दोषाची स्थाने विचारली. बॉक्स पण नाही करता येणार तुम्हाला, फक्त कळण्यासाठी थोडासा डॉट देऊन जरी लिहिलं तरी चालेल. तर श्लोक लिहिताना तुम्ही या फॉर्म मध्ये श्लोक लिहू शकता, पण ह्याला उगाच बॉक्स करत बसू नका. बॉक्स केलं तरी पण ते तुमचं कॉपी केस मध्ये जाईल. त्यामुळे फक्त
तुम्ही असे मार्क्स केले तरी पण चालून जाईल. श्लोक लिहिताना वरची लाईन रिकामी सोडा, खालची रिकामी सोडा, श्लोक आपोआप हायलाइट होईल. जर तुम्ही रेफरन्स लिहिला तर एक्स्ट्रा हाफ मार्क तुम्हाला रेफरन्सला भेटतो. येत असेल तर लिहा. इतकं तरी माहिती असतं की आपण हा श्लोक या अध्यायामध्ये केलाय. हा पुढचा नंबर माहिती नसतो आपल्याला जनरली, पण कोणत्या अध्यायामधला श्लोक आहे, 10व्या, 11व्या, 12व्या, हा अध्याय माहितीच असतो सगळ्यांना. त्यामुळे अध्याय जरी तुम्ही लिहिला की अष्टांग हृदय सूत्रस्थान 11 अध्याय 12 एवढं लिहिलं तरी सफिशियंट. ठीक आहे. त्यामुळे आणखीन चांगलं तुमचं इम्प्रेशन एक्झामिनरवर पडतं. पुढे मला श्लोक येत होता, मी श्लोक लिहिला. नंतर मग त्याचे ते स्थाने जे काही श्लोकात सांगितले तेच लिहिले. ठीक आहे. नंतर प्रकार विचारले, प्रकार आणि कार्य विचारले. 5 प्रकार. त्याच्यामध्ये पण लिहिताना काय करायचं, प्रकाराची मेन स्थाने आणि कार्य असं हायलाइट करून लिहायचं. जर तुम्ही पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहिलं की अवलंबक कफ या ठिकाणी असतं, त्याचं हे कार्य आहे, असं पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहिलं तर ते तुम्हाला एक्झामिनर पण वाचणार नाही, त्याच्याकडे एवढा वेळ नाहीये. त्यामुळे प्रॉपर प्रकारामध्ये पहिला प्रकार घेतला अवलंबक कफ, त्याचं स्थान, त्याचे कार्य व्यवस्थित मार्क करून लिहिलं म्हणजे सुटसुटीत एक्झामिनरला वाचायला पण कळेल. सेम आपल्याला प्रत्येक प्रकाराचं करायचंय. क्लेदक कफ, बोधक कफ, तर्पक कफ, श्लेषक कफ. ओके, एवढं झालं. कफाची प्राकृत कार्य विचारलेत. नंतर प्राकृत कार्यामध्ये श्लोक येत असेल तर श्लोक लिहा, एक्सप्लेनेशन येत असेल तर एक्सप्लेनेशन लिहा, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. श्लोक तुम्हाला सांगितलाय कसा लिहायचा. नंतर संचय, प्रकोप, प्रशम विचारले. ह्याच्यामध्ये पण चय, प्रकोप, प्रशम कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या गुणानुसार. मला दोन्ही पण येत होतं, कालानुसार येतं आणि गुणानुसार येतं, तर तसं मेन्शन करून लिहायचं. एक्झामिनरला हायलाइट करून द्यायचं की मी कोणते पॉइंट्स लिहिलेत म्हणून. ठीक आहे. तर कालानुसार विचारलं, सॉरी त्यांनी फक्त चय, प्रकोप, प्रशम विचारलं, पण मला गुणानुसार काळानुसार दोन्ही येत होतं, तर हा गुणानुसार आणि हा काळानुसार. इथे तुमचा हा एलएक्यू संपतो. ठीक आहे. सगळे पॉइंट्स कव्हर झाले, त्यांना अत्यंत सुटसुटीतरित्या ते पॉइंट्स कव्हर केले. ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅम एवढा वेळ असतो का? असतो वेळ. ते फक्त मनातल्या मनात माइंडमध्ये विचार करायचे असतात. असं नाही की मी पेन घेतलं ना असं विचार करत की मी आता काय करू, ह्याच्यामध्ये काय करू, असं नसतं. ते पटापट विचार करून आपल्याला लिहायचं असतं. तीच तुमची खरी स्किल असते. 1.5 वर्षात काय केलं आणि 3 तासात तुम्ही काय प्रेझेंट करताय. ओके, हे झालं. नंतर पुढे चौथा क्वेश्चन तुमचा व्यायामचा आहे, त्याच क्वेश्चन पेपर मधला. ते पण एकदम व्यवस्थित लिहिलाय, श्लोक पण व्यवस्थित मांडले. आता हे पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करणार नाही, कारण की आता ह्या क्वेश्चन मध्ये तेवढं एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. श्लोक कसा लिहायचा हे तुम्हाला सांगितलं. मला आणखीन पहिला क्वेश्चन नाही आठवला. हा क्वेश्चन लिहिल्यानंतर मग मला फर्स्ट क्वेश्चन आठवला, तर मग मी आधी हा क्वेश्चन लिहून घेणार. आणि जर नाहीच आठवलं मला एलएक्यू पहिला, तर त्याच्यासाठी 3-4 पेजेस सोडणार आणि मग पुढचा क्वेश्चन लिहिणार. ठीक आहे. पण एलएक्यू लिहिले, एसएक्यू लिहिले, एलएक्यू लिहिले अशी गोंधळ करायचा नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला हा श्लोक आला आणि हा श्लोक एक्सप्लेन करा असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे आपल्याला प्रत्येक श्लोक माहिती नसतो. ज्यांचा कमी अभ्यास आहे त्यांना तर तो श्लोक कोणत्या अध्यायात हे पण कळणार नाही. त्यामुळे काय करायचं, सिंपल. तुम्हाला आता हेच होणार आहे की प्रत्येक वेळेस एखादा तरी एलएक्यू किंवा एखादा तरी एसएक्यू श्लोकच्या फॉर्मॅटमध्ये विचारला जाणार आहे. युनिव्हर्सिटीचे पेपर काढण्याचे लेवल्स पण आता वाढत चालले. आधी डायरेक्ट विचारायचे, पण आता श्लोकच्या फॉर्म मध्ये विचारतायत तेच क्वेश्चन्स. मग हा श्लोक 2-3 वेळेस वाचायचा. वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी लिंक लागते. तर बघा, काल, बुद्धी, इंद्रिय, अर्थानाम, योग्य, मिथ्या न च अति. ओके, मिथ्या, योग, अतियोग हे आपल्याला तिथं कळतं. ठीक आहे. त्यानंतर मग त्रिविध हेतू संग्रह, ह्याच्यावर कळलं की आपल्याला क्वेश्चन काय लिहायचा आहे, त्रिविध हेतू एक्सप्लेन करायचे आहेत. सिंपल क्वेश्चन आहे. युनिव्हर्सिटी इझी लँग्वेज मध्ये देऊ शकत होती की त्रिविध हेतू एक्सप्लेन करा, पण त्यांनी थोडंसं तुम्हाला फिरवलं. पण आपल्याला बिलकुल डिस्टर्ब व्हायचं नाही, स्टेबल राहायचं, 2-3 वेळेस श्लोक वाचायचा आणि नंतर त्याचा आन्सर लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. कळलं तुम्हाला एलएक्यू कसे लिहायचे ते. तर हे एलएक्यू झालं पूर्ण. हे तुम्हाला पीडीएफ मी शेअर करेल. तुम्हाला आणखीन याच्यामध्ये जर वाटत असेल कोणता क्वेश्चन कसा लिहिलाय ते तुम्ही आणखीन बघू शकता. ओके. पुढे मग आता एससीक्यूचं सेशन सुरू करायचंय. ते सुरू करताना डायरेक्ट ए टाकला आणि सुरू केला असं होत नाही. इथं मेन क्वेश्चन मेन्शन करावा लागतो. ओके. सेक्शन बी मध्येच तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आहे. त्यामुळे इथं क्वेश्चन नंबर मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथं काय विचारलंय, आधी क्वेश्चन वाचून घेऊ आपण.
याच्यामधले 2-3च क्वेश्चन एक्सप्लेन करते जे की गरजेचे आहेत, वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत, लिहिलेले आहेत, तेच एक्सप्लेन करू आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे वैद्यवृत्ती आणि चिकित्सा चतुष्पादातील वैद्याचे महत्व. चिकित्सा चतुष्पादातील वैद्याचे महत्व विचारले, चिकित्सा चतुष्पाद विचारलेला नाहीये. तर मग तुम्ही फक्त वैद्याचे महत्वच लिहायचं आहे. क्वेश्चन आपण त्याच पद्धतीने लिहिलाय. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचे की आपल्याला काय विचारलेलं आहे, उगाच फापट पसारा लिहिण्यात अर्थ नाही. ओके, वैद्याच्या वृत्ती विचारल्यात, वैद्याच्या 4 वृत्ती आहेत, त्या वृत्ती लिहिल्या आणि त्याच्या पुढे एकदम एका लाईन मध्ये एक्सप्लेन करा. एसए किंवा हे तुम्हाला शॉर्ट मध्ये संपवायचं. ओके, मग चिकित्सा चतुष्पादातील वैद्याचे महत्व लिहिले, त्याच्यामध्ये तेच की 16 जे काही आपल्याला चतुष्पाद सांगितलेले आहेत, प्रत्येकाचे 4-4 गुण आहेत, त्यामध्ये वैद्य कसा श्रेष्ठ हे आपल्याला सांगायचंय. तर त्याच्यामध्ये चरकांनी 2 तुम्हाला उदाहरण दिलेत, दृष्टांत म्हणतात उदाहरणाला. पहिला उदाहरण, दुसरं उदाहरण येत असेल तर अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ठीक आहे, एक्झामिनरला कळेल की हा ह्याला 2 दृष्टांत येत होते, लगेच तुम्हाला खटाखट मार्क्स वाढत जातील. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. जे काही संहितांमध्ये स्टोरीज दिलेल्या आहेत त्या स्टोरीज फक्त बिनकामी नाही आहेत, प्रत्येक स्टोरीमधून काही ना काही आपल्याला शिकता येतं आणि ते तुम्ही दृष्टांत म्हणून लिहू शकता. फक्त आपल्याला ऑन द स्पॉट कळायला पाहिजे की आपल्याला काय लिहायचं. आता बघा हा क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला इंद्रिय पंचपंचक विचारलंय. मी तुम्हाला खूप वेळ सांगितले की जे काही चरकांचे अध्याय आहेत शेवटचे ते चार्ट फॉर्म मध्ये करा, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त लिहायचं ताणच राहणार नाही, तो टाइम तुम्ही LAQ ला देऊ शकाल. इंद्रिय पंचपंचक विचारले, सरळ असा चार्ट करा आणि असंच लिहा, तुमचा एकही मार्क तिथे जाणार नाही. ठीक आहे, आणि त्याचा शॉर्ट मध्ये जर तुम्हाला येत असेल तर थोडक्यात एक्सप्लेनेशन लिहा, जास्त एक्सप्लेनेशन लिहायची पण गरज नाही. ओके, हा चार्ट बघेल एक्झामिनर, तुम्हाला इझिली मार्क्स देऊन टाकेल. हे खाली तुम्ही काय लिहिलंय हे तो बघणारही नाही, ते फक्त आपण पेजेस भरण्यासाठी जर लिहायचं असेल मनाच्या समाधानासाठी तर तुम्ही लिहू शकता, पण जिथं जिथं चार्ट आहे तिथं चार्ट टाकून त्या एक्झामिनर फक्त चार्ट वाचणार. ओके, क्लिअर. पुढे हा क्वेश्चन आहे तुमचा, व्याधीचे प्रकार लिहा म्हणून क्वेश्चन. ठीक आहे, व्याधीचे प्रकार LAQ ला पण आलेले आहे आणि SAQ ला पण आलेले आहे. मग आता तुम्हाला इथे SAQ ला आहे तर SAQ च्या पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं. आणि फर्स्ट तुम्ही हा फ्लो चार्ट काढायचा. तुम्ही जेव्हा हा फ्लो चार्ट काढाल ना, एक्झामिनर फ्लो चार्टच वाचणार आहे तुमचा. ओके, हा जो काही फ्लो चार्ट आहे हा एवढाच वाचणार आहे आणि ह्याच्यावरून कळेल की तुम्हाला सगळे प्रकार येतात. मग खाली तुम्ही काय लिहिलं हे तेवढं जास्त प्रमाणामध्ये वाचलं जाणार नाही. ओके, मग प्रत्येक व्याधीचे प्रकार तुम्हाला इथं एक्सप्लेन करणं गरजेचं. सेम इथं सामान्य विशेष सिद्धांत विचारला, ह्याचा पण तुम्हाला चार्ट आहे, माहिती आहे, चार्ट काढायचा आहे, माहिती असतं सगळं परंतु तिथं आपल्याला ऑन द स्पॉट आठवत नाही. ठीक आहे, म्हणून आता हे तुम्ही जे लिहिलंय हे न वाचता एक्झामिनर काय हे बघणार आहे. सामान्याचे 3 भेद लिहिलेत, विशेषाचे 3 भेद लिहिलेत, म्हणजे ह्याला सगळं सामान्य विशेष सिद्धांत माहिती, एवढंच एक्झामिनर बघतं, जास्त एक्झामिनर बघत नाही. ठीक आहे, म्हणून जिथं श्लोक गरजेचे आहे तिथं श्लोक लिहा. तुम्हाला सांगितलं मी की कशा प्रकारे श्लोक लिहायचे. जिथं फ्लो चार्ट गरजेचे आहे तिथं फ्लो चार्ट्स लिहा, फ्लो चार्टच वाचतात मोस्टली. ठीक आहे, इथे तुम्हाला मी हा पेपर पण शेअर करेल, जे काही आम्ही आन्सर की पाडलेले ते आन्सर की पण शेअर करेल, आणि जो युनिव्हर्सिटीचा पेपर आपण सॅम्पल पेपर म्हणून घेतलाय क्वेश्चन पेपर तो पण शेअर करेल. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तुम्ही मला लिहून पाठवू शकता, त्यामध्ये काही जर चुका असतील तर त्या मी करेक्ट करून तुम्हाला सांगेल. हाच वेळ आहे, पेपर झाल्यानंतर मॅम ह्या चुका झाल्या त्या चुका झाल्या म्हणायला वेळ नाहीये. ठीक आहे, त्यामुळे माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही टाकू शकता. याच्यावर तुम्ही राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत आपले ते क्वेश्चन्स शेअर करा, कशा प्रकारे तुम्ही लिहिलेत, त्यामध्ये काही चुका आहेत का हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुमचा जेव्हा लास्ट पेपर असेल किंवा याच्यामधलं जे काही लास्ट पेज असेल त्यावर जर तुमचं काही लिहिणं झालं नसेल, ठीक आहे, एखादं पेज आहे ते रिकामं झालेलं आहे किंवा मध्ये एखादं सुटलेलं आहे, जर पेज एखादं सुटलं तर त्यावर अशी तिरपी रेष मारायची, म्हणजे पुढच्यालाही वाटणार नाही की याला नंतर लिहायचं म्हणून सोडलंय वगैरे, असं काही तुमच्यावर त्यांना हे वाटणार नाही की ही कॉपी केस आहे म्हणून. त्यामुळे जर ब्लँक पेज जर तुमचं सुटलं तर सरळ एक अशी आडवी रेष, लई रेषा असं असं करत बसायची गरज नाहीये, सिम्पली तुम्ही अशी एक आडवी रेष मारली तरी एक्झामिनरला समजून येईल की हे पेज त्यांनी सोडून दिलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना. मोस्टली पेपर कसा लिहायचा संहितेचा मी सांगितलंय. संहिता हा थेरीचा सब्जेक्ट आहे,
थेअरी सब्जेक्ट असल्यामुळे पेपरमध्ये काय लिहायचं, कसं प्रेझेंट करायचं हे कळत नाही लेकरांना. आणि श्लोक येत असूनही श्लोक कसे लिहायचे हे माहिती नसल्यामुळे काहीच फायदा होत नाही ते श्लोक लिहून. ठीक आहे. आपण इथं मोस्टली सगळे कव्हर केलेत. मी सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स सांगितले तुम्हाला इथं. बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स तुम्ही मला लिहून पाठवू शकता. ठीक आहे. बाकी आपले टार्गेट सुरूच आहेत WhatsAppच्या ग्रुप्सवर. ते टार्गेट्स डेली फॉलो करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जेव्हा तुम्ही एक्झामच्या हॉलमधून बाहेर पडाल ना, तुम्हाला आधी आठवेल, हां, आपल्याला आयुर्वेदा मराठीच्या टीचर्सनी टार्गेट्स दिले होते आणि ते टार्गेट्सचा आम्हाला फायदा झाला. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. टेन्शन फ्री माइंडने अभ्यास करा. नक्कीच तुमचा पेपर छान जाईल.